व्होकॅब्युलरी हा घटक गेल्या शनिवारपासून शिकत आहोत आणि गेल्या शनिवारी आपण जे घटक पाहिले त्याच्या पुढचे घटक आपण क्रमशः पूर्ण करत आहोत. तर पुढे जाऊयात. आज आपण जे घटक शिकणार आहोत ते घटक आहे अपोजिट वर्ड्स. मागच्या तासाला अपोजिट वर्ड हा घटक थोडासा अर्धा राहिला होता, तर तो घटक आपण व्यवस्थित पूर्ण करणार आहोत. आणि पुढचे घटक रायटिंग वर्ड रजिस्टर, फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम बिगर वन्स. तर हे 3 घटक आजच्या तासाला आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. नक्की काय आशय आहे किंवा कशा स्वरूपाचे प्रश्न या घटकावर पडतात आणि आपण ते कसे सोडवायचे याबद्दल आपण काय करणार आहोत, सविस्तर मार्गदर्शन आज तुम्हाला देणार आहोत. तर सुरुवात करूया. पहिला घटक अपोजिट वर्ड्स. तर पहा, अपोजिट वर्ड हा फक्त पाठांतराचा भाग नाहीये. तर त्यासाठी काय करायचंय, तुम्ही जेव्हा पाठ्यपुस्तक अभ्यासत असता, जेव्हा तुम्ही पाठ्यपुस्तकातील एखादा लेसन वाचत असता, तर वाचता वाचता आपण बरीचशी व्होकॅब्युलरी मिळवू शकतो. तर ते कसं, आता उदाहरणार्थ तुमच्या पाठामध्ये हा असा एक लेसन आहे, तर तुम्ही तो वाचताय आणि त्यामधून तुम्हाला काही प्रश्नोत्तर लिहायची आहेत किंवा त्यातलं वेगळं काही काम त्या पाठामधून करायचंय. तर वाचताना काय करायचंय, फक्त वाचून एक ओळ वाचून झाली आणि पुढे जायचं असं नाही. तर त्या वाक्यामध्ये ते जे काही तुम्ही एक सेंटेन्स वाचाल, तर त्या वाक्यामध्ये जेवढे शब्द आहेत तेवढे शब्द बारकाईने पाहायचे. आता कसे पहा, इथे एक सेंटेन्स आहे, द जिराफ इज द टॉलेस्ट एनिमल इन द वर्ल्ड. तर हे वाक्य वाचल्यानंतर आपल्याला या वाक्यावर काय अभ्यास करायचा आहे, तर पहा, प्रत्येक वाक्यातील शब्दाचा आपल्याला काय करायचंय, अभ्यास करायचा आहे. मी हे वाचलं, द या संदर्भात आपल्याला काय जाणून घ्यायचंय, व्हॉट इज द? इट इज आर्टिकल. द इज अन आर्टिकल. द हे काय आहे, इंग्रजी मधील उपपद आहे. ठीक आहे. द हा शब्द काय आहे, तर ते इंग्रजी मधील एक उपपद आहे. जिराफ. जिराफ इज नेम ऑफ अन एनिमल. जिराफ हे प्राण्याचं नाव आहे, पण नाऊन आहे. त्याचा प्रकार कुठला आहे, तर जिराफ इज या शब्दाचा प्रकार आहे नाऊन. नाऊन मधील प्रॉपर नाऊन. एनिमल इज नाऊन आणि एनिमल मधला कोणता एनिमल, तर जिराफ. म्हणून जिराफ हे एक विशेष नाम आहे, प्रॉपर नाऊन आहे. इज द टॉलेस्ट. पहा, पुन्हा शब्द आहे टॉलेस्ट. टॉलेस्ट म्हणजे सर्वात उंच. टॉल उंच आणि टॉलेस्ट म्हणजे सर्वात उंच. तर हे काय आहे, या शब्दाचा पार्ट ऑफ स्पीच काय आहे किंवा या शब्दाची जात कोणती आहे, तर हे आहे ऍडजेक्टिव्ह. एनिमल नाऊन. एनिमल हे एक नाऊन आहे, नाम आहे. इन द. इन, व्हॉट इज इन? इन म्हणजे आत आणि ते आहे इंग्रजी मधील प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय. तर इन हे प्रिपोजिशन आहे. पुढे जाऊयात. वर्ल्ड. वर्ल्ड इज ऑल्सो नाउन. हे सुद्धा काय आहे, एक नाउन आहे. तर पहा, एकच ओळ आपण काय केली, एकच वाक्य आपण वाचलं आणि त्या वाक्यामध्ये जेवढे पण शब्द आहेत त्याबद्दल आपल्याला जेवढं जाणून घेता आलं तेवढं आपण काय केले, जाणून घेतले. तर अशा पद्धतीने जर तुमचा अभ्यास झाला तर आणि तरच तुमची व्होकॅब्युलरी वाढणार आहे.
आणि मग तुम्ही कोणत्याही घटकावरील कोणत्याही प्रकारचा प्रश्न तुम्ही हँडल करू शकता जर तुम्ही आतापासूनच असा अभ्यास केला तर. पुढे जाऊया. अँड. अँड म्हणजे काय मराठीमध्ये आणि. इट इज कंजक्शन. हे काय आहे कंजक्शन आहे म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो उभयान्वयी अव्यय. आणि उभयान्वयी अव्यय या शब्दालाच इंग्लिश मध्ये कंजक्शन असा शब्द आहे. ऑफन. ऑफन म्हणजे नेहमीच बऱ्याचदा. मग हे काय आहे तर हे ऍडजेक्टिव्ह आहे. हा शब्द काय आहे या शब्दाची जात आहे ऍडजेक्टिव्ह. रिचेस पोहोचणे वर्ब आहे इंग्लिश मधील क्रियापद. अ आर्टिकल आहे. हाईट उंची नाउन आहे. पुढे ऑफ प्रिपोजिशन. तर अशा पद्धतीनं म्हणजे थोडक्यात काय केलंय आपण प्रातिनिधिक स्वरूपात तुमच्या लक्षात यावं म्हणून आपण 2 वाक्य वाचले. आता 2 वाक्यामधून बघा आपण किती शिकलो, किती शब्दाबद्दल शिकलो. द इज अन आर्टिकल, जिराफ इज नाउन, इज हे काय आहे तर इंग्लिश मध्ये हेल्पिंग वर्ब आहे सहाय्यकारी क्रियापद. द इज ऑल्सो आर्टिकल, टॉलेस्ट इज ऍडजेक्टिव्ह, एनिमल हा काय आहे हे हा शब्द एक नाउन आहे नाम आहे. इन प्रिपोजिशन आहे. द आर्टिकल आहे. वर्ल्ड नाउन आहे. तर अँड ऑफन रिचेस या शब्दांबरोबर आपण वाचनाबरोबर काय शिकलो तर त्या शब्दाची जात काय आहे. मग अशाच पद्धतीनं पहिल्यांदा काय करायचं तुम्ही शब्द वाचायचाय, शब्दाचा उच्चार, त्यानंतर शब्दाचा अर्थ, शब्दाची जात. इथपर्यंत तर तुम्ही कंपल्सरी प्रत्येक शब्दाचा अभ्यास करायचाच आहे. आता आपला घटक कोणता आहे अपोजिट वर्ड, विरुद्धार्थी शब्द. मग आता आपल्याला काय करायचंय, आता आपण काय करणार आहोत जे ऍडजेक्टिव्ह आहेत किंवा या परिच्छेदामध्ये आपण जो परिच्छेद घेतलाय त्याच्यामध्ये असे कोणते शब्द आहेत की ज्या शब्दांना आपण अपोजिट वर्ड लिहू शकतो किंवा अपोजिट वर्ड आहे आपण शोधून लिहू शकतो. तर असे शब्द आपण शोधूया. द जिराफ इज द टॉलेस्ट animal in the world and often reaches a height of 5.5 meters. The giraffe also has long legs. Long legs. Its head is small. पहा आता आपण इथे या शब्दांना काय केलेलं आहे सर्कल केलेलं आहे आणि त्या शब्दांचे आपण इथे काय करणार आहोत अपोजिट वर्ड लिहिणार आहोत. तर टॉलेस्ट म्हणजे काय सर्वात उंच. मग या शब्दाला विरुद्धार्थी शब्द काय असेल स्मॉलेस्ट, सॉरी शॉर्टेस्ट. टॉल शॉर्ट, टॉलेस्ट शॉर्टेस्ट. ठीक आहे. एक विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे मिळाला. आपल्याला येतोय तो आपण मनाने लिहिला, जो नाही येत तो आपण डिक्शनरी मधून शोधून लिहिणार आहोत. इन म्हणजे आत, मग इनला अपोजिट वर्ड आउट. ऑफन म्हणजे नेहमीच किंवा बऱ्याचदा असं अशा अर्थाने हा शब्द आहे. तर ऑफनला अपोजिट वर्ड काय होऊ शकतो नेव्हर, कधीच नाही. reaches the height of 5.5 meter. The giraffe also has long. Long ला काय होऊ शकतं long, short. लांब, आखूड. legs. Its head is small. Small ला अपोजिट वर्ड स्मॉल म्हणजे छोटा, बिग म्हणजे मोठा. तर पहा आपण फक्त काय केलं एका परिच्छेदामधून आपण फक्त शब्द पाहून त्या शब्दांचे इतके विरुद्धार्थी शब्द आपण शोधले. मग अशाच पद्धतीने अभ्यास मागच्या तासालाही मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही काय करायचं याच पद्धतीने तुम्ही सगळी पाठ्यपुस्तकं घ्यायची. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवीचं तर तुम्ही सध्या अभ्यासात आहातच. तर मागच्या पाठ्यपुस्तकांमधून सेम असा अभ्यास करायचा. जेवढा शब्द म्हणजे पुस्तकातला प्रत्येक शब्द तुम्ही वाचला
की त्याच्याशी संबंधित त्याचं प्रोनाउन्सिएशन, त्याचं मिनिंग, त्याचं पार्ट ऑफ स्पीच, त्याचा अपोजिट वर्ड, त्याचा सिमिलर वर्ड आणि त्याचा रायमिंग वर्ड, एवढं कलेक्शन प्रत्येक शब्दाच्या अनुषंगानं तुमच्याकडे असलंच पाहिजे. मग तुम्ही ओकॅबलरी मधील 12चे 12 गुण तुम्ही मिळवू शकता, किंवा इंग्लिश मधील जेवढे 25 प्रश्न आहेत त्या 25 प्रश्नांची उत्तरं तुम्ही सहज मिळवू शकता. पुढे जाऊया. पुढचा परिचय. And narrow and its eyes which are dark and soft. पहा आता इथं पण किती शब्द आले पहा. नॅरो, नॅरो म्हणजे काय, अरुंद. and its eyes which are dark, गडद. and soft, मऊ. give this huge animal, huge म्हणजे काय, प्रचंड मोठा, animal and expression of gentleness. ठीक आहे. आता आपण काय केलं, पुढच्या 2 ओळींमध्ये एवढ्या शब्दांना सर्कल केले. मग आता आपण इथंही काय करूयात, पहिल्या 2 ओळीमध्ये आपण जो अभ्यास केला, अँड हे सुद्धा काय आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल. तुम्ही अँड हा शब्द वाचला की तुमच्या लक्षात येईल की हे काय आहे, कंजक्शन आहे. नॅरो, नॅरो म्हणजे काय, अरुंद, हे ऍडजेक्टिव्ह आहे. आणि आता आपण याचा अपोजिट वर्ड, नॅरोला अपोजिट वर्ड काय होतो, वाईड, रुंद. पुढे डार्क, डार्क म्हणजे गडद, डार्क, लाईट. सॉफ्ट, हार्ड. गिव्ह दिस ह्यूज, ह्यूज म्हणजे प्रचंड. मग प्रचंडला अपोजिट वर्ड आपण काय लिहू शकतो, प्रचंड मोठा. मग त्याच्यापेक्षा छोटा तर आपण याला लिटिल असा पण हा शब्द अपोजिट वर्ड होऊ शकतो, लिटिल. ॲनिमल अँड एक्सप्रेशन ऑफ जेंटलनेस, जेंटलनेस म्हणजे नम्रपणा किंवा सभ्यता. तर याला अपोजिट वर्ड काय होऊ शकतो, रूड. मग हे आपण काय केलं, फक्त माहित असलेले शब्द लिहिले. मग याच्या व्यतिरिक्त काय शब्द आहेत हे तुम्ही काय करू शकता, अजून शोधून इंटरनेटवर शोधून लिहू शकता किंवा डिक्शनरी मधून शोधूनही तुम्ही लिहू शकता. तर अशाच पद्धतीनं वोकॅब्लरीचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. पुढे जाऊयात. आता आपण काय करूयात, वोकॅब्लरी या घटकावरती प्रश्न कसे पडतात त्या प्रश्नांचा अभ्यास करूयात. गेल्या तासाला आपण पाहिले होते प्रश्न हे. हा एक लेसन घेतला होता की लेसन मधून तुम्ही कशा पद्धतीने सराव करू शकता. तर जसं आपण परिच्छेदामध्ये प्रत्येक शब्द वाचून प्रत्येक शब्दाशी संदर्भात जे काही पार्ट ऑफ स्पीच, त्याचं मिनिंग, त्याचा अपोजिट वर्ड, रायमिंग वर्ड, सिमिलर वर्ड जे शोधलं तेच तुम्ही पुस्तकामधून करायचं, बाकी वेगळं काही करायचं नाही. उदाहरणार्थ एक ओळ फक्त आपण घेऊयात आणि पुढे प्रश्नांकडे जाऊयात, कारण आपल्याला पुढचे घटक काय करायचे आहेत, कव्हर करायचे आहेत आजच्या तासामध्ये. तर हे वाक्य आहे, तुम्ही वाचताय, आय लिव्ह इन अ बिग सिटी. तर मग या शब्दातील, या वाक्यातील सगळ्या शब्दांचा तुम्हाला काय करायचंय, अभ्यास करायचा आहे. आय इज प्रोनाउन, हे काय आहे, प्रोनाउन आहे, सर्वनाम आहे. लिव्ह, राहतो, क्रियापद आहे, वर्ब. इन, प्रिपोजिशन. अ, आर्टिकल. बिग, ऍडजेक्टिव्ह. सिटी, नाउन. आणि मग याच्यामध्ये बिग हा शब्द आहे, बिग म्हणजे मोठा, तर मग याला अपोजिट वर्ड तुम्ही काय लिहाल, स्मॉल. तर अशाच पद्धतीनं ही खूप महत्वाची सूचना आहे आणि माझा आग्रह आहे की तुम्ही याच पद्धतीने इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे. पुढे जाऊयात, प्रश्न पाहूयात. मागच्या तासाला झाला होता हा प्रश्न, तरीही खरं तर हा खूप सोप्या प्रकारचा प्रश्न आहे, अतिशय सोपा करून तुम्हाला दिलेला आहे. एक चित्र दाखवलंय आणि ते चित्र पाहून तुम्हाला काय करायचंय, त्या चित्रासाठी अपोजिट वर्ड शोधायचे. तर सरळ सरळ आहे, एम्प्टी ग्लास अँड फुल ग्लास. म्हणजे हा ग्लास रिकामा आहे आणि हा भरलेला आहे, तर त्याचे अपोजिट वर्ड लगेचच डोळ्यासमोर
येऊन जातात. मग इथं अपोजिट वर्ड काय झाला? एम्प्टी अँड फुल. एम्प्टी, फुल. आणि पर्यायामध्ये हे उत्तर असेलही, असाही एक पर्याय असेल आणि असाही एक पर्याय असेल. 4 पर्यायांपैकी तुमचे 2 पर्याय हे असे असणार आहेत. समजा हे परीक्षेला हाच प्रश्न आलाय आणि तुम्हाला या प्रश्नाशी संदर्भात 4 पर्याय दिलेत आणि त्यातले 2 पर्याय हेच आहेत, तर मग तुम्ही यातला कोणता पर्याय बरोबर काय समजणार? कोणता पर्याय उत्तर असेल तर हे असणार आहे, कारण याच्यामधला सिम्बॉल सुद्धा तुम्ही काय करायचंय, लक्षात घ्यायचंय. हे विरुद्धार्थी चिन्हाचं विरुद्धार्थी शब्दाचं सिम्बॉल आहे. ठीक आहे, त्यामुळं पर्यायाचं उत्तराचा पर्याय हाच असणार आहे. पुढे जाऊयात. थोडासा म्हणजे किंचित काठिण्य पातळी वाढवून प्रश्न कसा येऊ शकतो? प्रश्न वाचा. चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड इन ईच सेंटेन्स. म्हणजे काय करायचंय, हे वाक्य दिलंय आणि या वाक्यातील एका शब्दाला अंडरलाइन आहे आणि अंडरलाइन असलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला काय करायचा आहे, पर्यायामधून शोधायचा आहे. आणि मग इथं ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे. पहिला ऑप्शन आहे हेवी, सेकंड ऑप्शन इज स्मॉल, थर्ड इज शॉर्ट आणि फोर्थ इज बिग. तर सगळे पर्याय वाचून लाईटला अपोजिट वर्ड कोणता आहे, तर हेवी. लाईट म्हणजे हलका, हेवी म्हणजे जड. अजून एक लाईट म्हणजे फिका, या अर्थानं जर शब्द घेतला तर त्याचा अपोजिट वर्ड काय होईल, डार्क. वाक्यामध्ये लाईट म्हणजे काय, मी हलकं अन्न घेतो, म्हणजे जे पचायला सोपं सुलभ असेल असं अन्न, त्या अर्थानं याचा अपोजिट वर्ड काय होतो, हेवी. मात्र लाईट कलर, कलर या नाउनला जर लाईट हे ऍडजेक्टिव्ह असेल तर मात्र डार्क हा त्याचा अपोजिट वर्ड होणार आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. पुढचं वाक्य वाचा. ऑलवेज ओबे द रूल्स. नियमांचे, नेहमीच नियमांचे पालन करा. तर अंडरलाईन आहे ओबे या शब्दाला, तर याचा अपोजिट वर्ड पर्यायामधून शोधायचा. त्याचा अपोजिट वर्ड आपण हा शोधणार आहोत. ज्या पर्यायावरती हा शब्द आहे तो पर्याय आपलं उत्तर आहे. पुढे आय फॉरगॉट माय होमवर्क. तर या शब्दाला अंडरलाईन आहे. मग फॉरगॉट म्हणजे काय, विसरणे, हे क्रियापद आहे. हे काय आहे, क्रियापद आहे. मग याचा अपोजिट वर्ड रिमेंबर, आठवणे, आठवणे, विसरणे, रिमेंबर. तर अशा पद्धतीने तुम्हाला या स्वरूपाचे पण प्रश्न येऊ शकतात. ऑलवेज ओपन युअर बुक आणि अंडरलाईन आहे ओपन या शब्दाला, तर ओपनचा अपोजिट वर्ड क्लोज. ओपनचा अपोजिट वर्ड काय होईल, क्लोज. पुढे जाऊयात. अजून थोडासा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न, की तुम्हाला एक शब्द दिला जाईल आणि त्या शब्दाचा अपोजिट वर्ड 4 पर्यायामधून तुम्हाला शोधायचा आहे. तर आता पहा, परत एकदा मी तुम्हाला सांगेल, जेव्हा तुम्ही असे प्रश्न तुमच्या स्कॉलरशिपच्या गाईड मधून सोडवताय किंवा तुम्ही वेगळ्या प्रश्नसंचाचा सराव करताय, तर त्यावेळेला तुम्हाला असा प्रश्न आला तर तुमची भूमिका जनरली काय असते, की तुम्ही हा प्रश्न वाचणार
प्रश्न वाचला आणि तुम्हाला कळलं की आता मला काय करायचंय, या शब्दाला अपोजिट वर्ड शोधायचंय, हे तुम्हाला समजलं. तुम्ही शब्द वाचला, बोल, आणि बोल्ड या शब्दाचा अपोजिट वर्ड तुम्ही लगेच शोधला, टिमिड. ठीक आहे, एवढं केलं की तुम्ही लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे जाता. तर इथे एक आपल्याला मी काय सांगेल तुम्हाला, की अजून काय परीक्षेला वेळ आहे आणि तुम्ही अभ्यास करताय. अभ्यास म्हणजे काय असतो, तर तुम्ही फक्त एक प्रश्न वाचला त्याचं उत्तर शोधलं म्हणजे अभ्यास झाला का? नाही. तर त्याच्याशी रिलेटेड जे काही पर्याय आहेत, करेजियस, ब्रेव, स्ट्रॉंग, हे शब्द वाचा, त्याचा उच्चार शोधा, त्याचा अर्थ शोधा, त्याचं पार्ट ऑफ स्पीच शोधा, त्याला सिमिलर वर्ड शोधा, अपोजिट वर्ड शोधा, रायमिंग वर्ड शोधा. जेवढं काही त्या शब्दाच्या अनुषंगानं तुम्हाला ज्ञान मिळवता येईल ते सगळं मिळवं. आणि मग पुढच्या प्रश्नाकडे जा. पुढचा प्रश्न टॉल. टॉल हा तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि या शब्दाचं अपोजिट वर्ड तुम्हाला 4 पर्यायामधून शोधायचं आहे. तर टॉलला अपोजिट वर्ड काय आहे? शॉर्ट. टॉल, शॉर्ट. मग इथं पहिला ऑप्शन काय आहे? ब्रॉड. ब्रॉड म्हणजे काय? रुंद. मग यालाही अपोजिट होऊ शकतो, अपोजिट वर्ड होऊ शकतो नॅरो. हे काय आहे? शालो. शालो म्हणजे काय? उथळ. मग याचाही अपोजिट वर्ड आहे डीप. नॅरो. नॅरो म्हणजे काय? अरुंद. मग याचाही अपोजिट वर्ड आहे ब्रॉड किंवा वाईड, रुंद. तर असं तुम्ही काय करा, प्रत्येक पर्यायामधून पर्यायांचाही अभ्यास करा. पुढे जाऊया.